Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला. डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी एनएसजीचं पथकही दाखल. काही वेळापूर्वी फॉरेन्सिक पथकाकडून दुर्घटनास्थळाची तपासणी. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचं एक कारण असू शकतं. इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं. सुमित सबरवाल सोबत काम केलेले पायलट मनमथ राऊत्रे यांची प्रतिक्रिया. मी विमानामधून उडी मारली नाही तर सीटसह बाहेर फेकलो गेलो. विमान कोसळलं तेव्हाच आपत्कालीन दरवाजा तुटला. विमान अपघातामध्ये बचावलेला रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया. विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता. विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थीही जखमी. विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण. नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार. विमान अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर. विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण. लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांना चुकली. अपघातामधून बचावल्याची बातमी कळताच भूमी चौहान यांनी देवाचे आभार मानले. विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. थायलंड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. पठाणकोटच्या हालेदमध्ये सैन्याच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगचं कारण अस्पष्ट. मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी. रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची देखील भेट. तर मोदींनी विजय रुपाणींच्या कुटुंबाचीही सांत्वनपर भेट घेतली. अपघात टाळता येत नाही असं अमित शहा म्हणतात. मग तुम्ही सत्तेत का आहात? विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊतांचा सवाल. एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते. भारतीय हवाई उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता. कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका. टेकऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी. अपघातामध्ये अनेक ब्रिटिश नागरिकांचाही मृत्यू. इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली. मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बुडावलं. पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष. नंतर नवीन अध्यक्ष निवडणार. तरुणाला संधी देण्याचा पवारांचाही विचार. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस. चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार. तर बच्चू कडूंच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये वलगावमध्ये चक्काजाम आंदोलन. इस्रायल आणि इराणमधला संघर्षाचा परिणाम. जगभरातील शेअर मार्केटवर. सेन्सेक्स 1200 आणि निफ्टी 50 अंकांनी घसरला. शिर्डीच्या साई मंदिरातील फुलं हार प्रसादावरची बंदी उठवली. मात्र प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणं बंधनकारक. दिल्लीमध्ये जोरदार पावसाची हजेरी. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी. जळगावमध्ये पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला. इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती. इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.